कोल्हापुरात ई-चलन रद्द करण्यासाठी वाहतूकदारांचं आंदोलन होत आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहतूकदारांच्या बसेस आलेल्या आहेत। प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे। ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 40 ते 50 बसेस उभ्या आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच ई चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झालेले आहेत। आज या सगळ्या प्रतिनिधींनी आपल्या ज्या काही ट्रॅव्हल्स आहेत त्या थेट आरटीओ कार्यालयामध्ये घुसवलेल्या आहेत। आपण बघू शकतो आरटीओ कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सध्या 50 ते 60 ट्रॅव्हल्स आपल्याला बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर लायसन्ससाठी जी टेस्ट होते त्या ट्रॅकवर देखील काही बसेस ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज या सगळ्या आंदोलनामुळे कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील कामकाज देखील ठप्प होण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। कोल्हापुरातील वाहतूकदार संघटनाचे प्रतिनिधी असलेल्या प्रदीप राठोड हे गेल्या 10 दिवसापासून ई चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी आरटीओ कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करतायत। मात्र त्याकडे सरकारने गांभीर्याने दखल घेतलेली नाही, त्याकडे पाहिलेलं नाही। त्यामुळे आज कुठेतरी या सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या ट्रॅव्हल ज्या आहेत त्या थेट आरटीओ कार्यालयामध्ये घुसवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि त्यामुळे पूर्ण आरटीओ कार्यालयातील पार्किंग जे आहे ते ट्रॅव्हल्सने आज भरून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बेमुदत हे आंदोलन आम्ही करणार आणि जोपर्यंत तोडगा यावर निघत नाही तोपर्यंत या ट्रॅव्हल्स इथून हलवणार नाही, अशा पद्धतीची भूमिका देखील या सगळ्या प्रतिनिधींनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपल्यासोबत काही प्रतिनिधी आहेत, काय सांगाल अशा पद्धतीनं ट्रॅव्हल्स आरटीओ कार्यालयात घुसवण्याची वेळ आलेली आहे? काय आलं, ई चलन हा आमच्या वाहतूक व्यवसायाला कॅन्सर आहे आणि फक्त हा बस मालकांचा प्रश्न आहे। हा रस्त्यावर जे वाहन येते, तुमचं सुद्धा 4 व्हीलर जे वाहन असेल ते मुंबईला जाताना तुम्ही स्पीड पाळलं नाही तर तुमच्या लक्षात येत नाही गाडी चालवायची का ते हे करायचं, अशा पद्धतीत हा निर्माण झालेला एक सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रश्न आहे। आणि गेले 10 दिवस सरकारनं उपोषणला बसलेल्या आमच्या राठोड साहेबांच्याकडे अजिबात बघितलेलं नाही। त्याचा उद्रेक, तो वाहतूकदारांचा उद्रेक हा आज पाहायला मिळतोय। आणि ह्या उद्रेकातनं जर सरकार जागं झालं नाही तर जो स्वरूप असणार आहे, किती वेळ ठेवणार आहे ते? नाही, हे बेमुदत आहे। आता वाहनं चालवून परवडत नाही तर वाहनं बंद ठेवून काय असेल ते एकदा निर्णय घेऊया ना। कुटुंबासकट पणाला लावायचा आज प्रश्न निर्माण झालेला आहे वाहतूकदारांचा। पहिला पण कशा पद्धतीने या सगळ्या वाहतूकदार प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया, संतप्त प्रतिक्रिया खरं तर आपल्याला बघायला मिळत आहेत। हे आंदोलन जे आहे ते बेमुदत आम्ही सुरू केलेलं आहे आणि आता जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत या ट्रॅव्हल्स इथून हलवणार नाही, अशा पद्धतीची आक्रमक भूमिका या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतल्याचं बघायला मिळतंय। धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।